Hello friends, welcome to Jivantara Mathematics classes. In our previous lectures, we already discussed about trigonometric equations and their solution, how to find the principal solution of trigonometric equations. Today we are going to start the general solution. आजचा आपला टॉपिक आहे द जनरल सोल्युशन. आपण आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची प्रिन्सिपल सोल्युशन बघितली. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची जनरल सोल्युशन बघायची आहेत, जे जनरलाइज करून एक फॉर्म्युला आपल्याला तयार करून घ्यावा लागतो. मग याच्यात काही थेरम आहेत, ते थेरम व्यवस्थित समजून घ्या. थेरम जर तुमचे लक्षात असतील तर एक्झाम्पल प्रिन्सिपल सोल्युशन पेक्षा खूप इझी आहेत, पण हे जे थेरम आहेत हे खूप महत्वाचे आहेत. मग याच्यात पहिला थेरम असतो आपला थेरम नंबर फर्स्ट. जर साइन थीटा, इफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, जर ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन या फॉर्मचं असेल, प्रत्येक वेळेस असंच असेल असं नाही, साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय बाय 3 असेल, साइन पाय बाय 6 असेल, मग या टाईपचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन आपल्याला मिळतं, विच इज इम्प्लाइज सोल्युशन ऑफ दिस ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जनरल सोल्युशन, जनरल सोल्युशन इज n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा. अल्फा हा इथून आलेला असतो, वेअर n बिलॉंग्स टू झेड इंटीजर. झेड डिनोट्स सेट ऑफ इंटीजर. n काय असेल मग आपला इंटीजर असेल. मग आता याचं जनरल सोल्युशन बघण्यासाठी या थेरमचं जे प्रूफ आहे ते प्रूफ पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा जो फॉर्म्युला आहे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला फक्त एवढंच लागेल. जर हा फॉर्म दिसला, हा टाइप तुम्हाला दिसला, समजा साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा, तर याचं जनरल सोल्युशन काय मिळतं, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा. आपल्याला एक्झाम्पलची प्रॅक्टिस पण करायची आहे, पहिले आपण थेरमचं प्रूफ बघून घेऊ. मग मला सांगा, साइन थीटाची ही जी इकडची व्हॅल्यू आहे ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत काही ट्रिक्स. ऑल स्टुडंट ASTC, ऑल स्टुडंट टेक कॉपी. साइन फंक्शन आलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये. साइन कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. म्हणून जनरल सोल्युशन, जे जनरलाइज सोल्युशन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मला या दोन क्वाड्रंटचा यूज करावा लागेल. तर मला सांगा, आपण अँगल स्टार्ट करताना समजा हा जो अल्फा आहे पहिला अँगल फर्स्ट क्वाड्रंटला असेल पूर्ण. आता बघा पिरियोडिसिटी खूप महत्वाची आहे. जनरलाइज सोल्युशन जे तयार होतात ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या पिरियोडिसिटी नुसारच तयार केली गेलेली असतात. म्हणून बघा, हा आहे तुमचा पूर्ण एक कंप्लीट रोटेशन झाल्यावर 2 पाय, अजून पुन्हा या काय येईल 4 पाय, अजून पुन्हा एक फेरी पूर्ण करा काय येईल 6 पाय. मग इथं जर तुम्हाला 2 पाय मध्ये आता पहिला अँगल समजा इथं आहे अल्फा, एखादा अँगल असेल फर्स्ट क्वाड्रंटला ॲक्विट अँगल, अल्फा काय असेल एखादा ॲक्विट अँगल फर्स्ट क्वाड्रंटला अल्फा आहे. मग एक कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचल्यावर तो काय होतो आपला 2 पाय, आणि 2 पाय मध्ये पुन्हा तो जर अल्फा मिळवला तर पुढचा अँगल तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय मिळेल 2 पाय प्लस अल्फा. अजून पुन्हा एक कंप्लीट रोटेशन घेऊन टाका 2 पाय, आणि अजून पुन्हा तिथं आलो तर काय मिळेल आपल्याला 2 पाय प्लस 2 पाय 4 पाय. मग इथं पुढचा जो अँगल तयार होईल तुमचा 4 पाय प्लस अल्फा डॉट डॉट डॉट. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे आपल्याला पिरियोडिसिटी नुसार अँगल मिळतात ते कसे असतील, पहिला ॲक्विट अँगल अल्फा, एक कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर 2 पाय प्लस अल्फा, 4 पाय प्लस अल्फा, 6 पाय प्लस अल्फा, 8 पाय प्लस अल्फा, इव्हन इंटिजरच्या फॉर्म मध्ये, इव्हन मल्टिपलच्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळत जातात, लक्षात ठेवा. आणि मग सर सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणते घेतो आपण, हा पाय असेल तर आता बघा हा पाय इथून पूर्ण एक कंप्लीट रोटेशन करा, एक पूर्ण इथून आपण इथपर्यंत आलो, पाय प्लस पाय 2 पाय, पाय प्लस 2 पाय प्लस पाय 3 पाय, असं नाही घ्यावं लागत. पिरियोडिसिटी असं सांगते, इथं पाय एक पूर्ण कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर पाय, आणि एक कंप्लीट रोटेशन असतं तुमचं 2 पायचं, पाय प्लस 2 पाय. पहिला अँगल आपण इथं घेतो पाय मायनस अल्फा, काय येईल पाय मायनस अल्फा.
मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितले, इथं ॲक्यूट अँगल असतो अल्फा, इथं आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये जो घेतो तो पाय मायनस अल्फा असतो. एक कंप्लीट रोटेशन केल्यानंतर पाय आणि 2 पाय काय होऊन जाईल 3 पाय मायनस अल्फा. पुढचा जर घेतला तर येईल 5 पाय मायनस अल्फा. इकडं कोणते मल्टिपल मिळतात ऑड मल्टिपल पायचे, आणि इकडं पायचे इव्हन मल्टिपल आपल्याला मिळत जातात. आणि 5 पाय मायनस अल्फा नंतर पुढे मिळेल 7 पाय मायनस अल्फा. या पद्धतीने लक्षात ठेवा क्वाड्रंटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने अँगल मिळत आहेत, कारण या पिरियॉडिसिटीवरनंच आपल्याला हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. अलाइड अँगल फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आता बघा, ॲज we have to find the general solution of sin theta is equal to sin alpha. sin theta is equal to sin alpha असेल तर theta कंपेअर करा. theta is equal to, therefore theta is equal to alpha is a solution. हे मिळून गेलं तुम्हाला सोल्युशन. मग आता आपण यूज करू पिरियॉडिसिटी. बाय इट्स पिरियॉडिसिटी. मग पिरियॉडिसिटी नुसार काय मिळतं बघा, साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज इक्वल टू साइन 2 पाय प्लस अल्फा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, फक्त मी हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघतोय, मी सांगतो तुम्हाला काही. साइन 2 पाय प्लस अल्फा, पुढचा काय येईल साइन 4 पाय प्लस अल्फा. याचं पुढे काय येईल प्रत्येकाला सांगता येईल पिरियॉडिसिटी नुसार. साइन 6 पाय प्लस अल्फा, साइन 8 पाय प्लस अल्फा. कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे आपल्याला अँगल मिळतात, पहिला अँगल आहे ॲक्यूट अँगल. 1 कंप्लीट रोटेशन झाल्यानंतर 2 पायचा पुढे जा, काय येईल 2 पाय प्लस अल्फा. पुन्हा एक कंप्लीट रोटेशन करून घ्या, 4 पाय होऊन जाईल. 2 पाय प्लस 2 पाय 4 पाय. आणि पुढे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेल्यावर काय येईल 4 पाय प्लस अल्फा. असं जर तुम्ही सुरूच ठेवलं तर 6 पाय प्लस अल्फा 8 पाय प्लस अल्फा असे अँगल आपल्याला मिळत जातात. मग सर या सर्वांच्या व्हॅल्यू काय मिळतील आपल्याला, साइन अल्फा. साइन अल्फा इज इक्वल टू साइन थीटा वी हॅव टू गिव्हन. मग आता बघा, जसं की फर्स्ट क्वाड्रंट असेल 2 पाय 4 पाय 6 पाय यांच्यासाठी नो चेंज असतो. मग साइन 2 पाय प्लस अल्फा अलाइड अँगल फॉर्म्युला काय येतो साइन अल्फाज मिळतो. साइन 4 पाय प्लस अल्फाचा फॉर्म्युला काय मिळतो साइन अल्फाज मिळतो. तसंच पुढे साइन 6 पाय प्लस अल्फाचा फॉर्म्युला पण काय मिळेल अल्फा साइन अल्फाज मिळतो. मग आता हे झालं फर्स्ट क्वाड्रंट साठी. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये फॉर्म्युले अशी मिळतात, साइन थीटा इज इक्वल टू साइन पहिला अँगल बघा पाय. बरं ठीक आहे, मी असं लिहून घेतो पहिले. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा आपल्याला दिलेलाच आहे. या दोघांचा इक्वल अजून आपल्याला काय लिहिता येईल बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल वरनं आपण अलाइड अँगल फॉर्म्युले तयार करू. तर पहिला फॉर्म्युला मिळेल साइन पाय मायनस अल्फा. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अलाइड अँगल फॉर्म्युले बघितली. साइन पाय मायनस अल्फा साइन अल्फा येतो, कारण सर्वेच्या सर्व अँगल हे बघा पाय मायनस अल्फा 3 पाय मायनस अल्फा 5 पाय मायनस अल्फा 7 पाय मायनस अल्फा 101 101 पाय मायनस अल्फा. हे सर्व अँगल कुठे मिळणार आहेत तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये. आणि साइन हा सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, आणि साइन पाय मायनस अल्फाचा आन्सर येईल साइन अल्फा. तसंच तुम्हाला साइन 3 पाय मायनस अल्फाचं आन्सर पण मिळणार आहे साइन अल्फा. पुढे साइन 5 पाय मायनस अल्फाचं आन्सर पण मिळणार आहे तुम्हाला साइन अल्फा. मग याच्यावरनं जर तुम्ही व्यवस्थित निष्कर्ष काढला तर तुम्हाला कम्पेअर करून बघा, थीटाची व्हॅल्यू मिळते अल्फा. दोघं कम्पेअर करून बघू. थीटाची व्हॅल्यू अल्फा, त्यानंतर अजून थीटाची व्हॅल्यू इथं बघितली तर एक मिळते पाय मायनस अल्फा. मला ती क्रमानुसार लिहून घ्यायची म्हणून मी नंतर घेतली पाय मायनस अल्फा. याच्यानंतर आपल्याला 2 पायची व्हॅल्यू मिळते 2 पाय प्लस अल्फा. याच्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 3 पाय मायनस अल्फा. याच्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 4 पाय प्लस अल्फा. बघा व्यवस्थित दोघं इक्वेशन कंपेअर करा. थीटाचे जे थीटा इज इक्वल टू कंपेअर केल्यानंतर जे व्हॅल्यू मिळतात ते सोल्युशन आहे, आणि याला आपण जनरल सोल्युशन म्हणतो. प्रिन्सिपल सोल्युशन दोनच मिळायच्या, एक हे मिळून जातं, याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणून टाकायचो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. पण आपल्याला जनरल सोल्युशन एक नाही मिळत, असे भरपूर असतात. मी ग्राफ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जनरल सोल्युशन इनफायनाइट नंबर ऑफ मिळतात. मग ते आपल्याला एकाच फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचे आहेत, म्हणून आपण हा जनरलाइज फॉर्म्युला तयार करून घेतोय. त्याच्यासाठी आपण अलाइड अँगलची सर्व फॉर्म्युले क्वाड्रंट नुसार तयार करून घेतली. मग मला सांगा थीटाचे व्हॅल्यू काय काय मिळतात या इक्वेशन मध्ये. अल्फा 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा अँड सो ऑन. तसंच याच्यामध्ये काय मिळत आहे अल्फा पाय मायनस अल्फा 3 पाय मायनस अल्फा. पुढच्या काय मिळतील 5 पाय मायनस अल्फा. मग हे जे सर्व सोल्युशन आहेत यांना जर आपण जनरलाइज केलं आणि एकच फॉर्म्युला तयार केला तर तो फॉर्म्युला बरोबर आपला हा तयार होतो. बघा
पायचे मल्टिपल बघा 1 2 3 4 5 6 पायचे मल्टिपल कसे आहेत चा मल्टिपल आहेत n पाय प्लस -1/n अल्फा. कारण बघा जर तुम्ही इवन ऑड बघितलं तर एकदा अल्फा आहे एकदा मायनस अल्फा आहे अल्फा मायनस अल्फा अल्फा मायनस अल्फा. या पद्धतीने तुम्हाला ही जी वर लिहिलेली सर्व सोल्युशन आहेत ती या एकाच फॉर्म्युल्यामध्ये लिहिता येतात. याच्यामध्ये हा जो n आहे हा काय दिसतोय तुमचा इंटिजर असेल झेड असेल. मग सर एक कसं काय तुम्ही असं लिहून टाकलं बघा यांच्या व्हॅल्यू इंटिजर आहे 0 पासून स्टार्ट करा 0 पुट करा हा 0 होऊन गेला -1/n म्हणजे 0 1 काय मिळेल अल्फा. आता 1 व्हॅल्यू पुट करा इथं पाईल हा मायनस अल्फा होऊन जाईल 2 व्हॅल्यू पुट करा इथं 2 पाईल आणि -1 चा काय येईल स्क्वेअर प्लस म्हणजे अल्फा 2 पाय प्लस अल्फा. 3 पुट केल्यावर तुम्हाला बरोबर हे मिळेल 3 पाय -1 ची ऑड पॉवर असेल तर -1 आन्सर येईल म्हणजे काय येईल ते 3 पाय मायनस अल्फा. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मिळून जातो. लक्षात ठेवा जर असं दिसलं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दोघं साईडला साइन असेल साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n अल्फा वेअर n इज अ इंटिजर. मग हे नोट करून घ्या खूप इझी थेरम आहे बघा. साइन थीटा साइन अल्फा असेल तर अल्फा काय असतं आपलं सोल्युशन असतं. साइन थीटाचा अलाइड अँगल फॉर्म्युले किती तयार होत आहेत फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जे सेम आन्सर देतात साइन अल्फा बघा साइन 2 पाय प्लस अल्फा साइन 4 पाय प्लस अल्फा साइन 6 पाय प्लस अल्फा सर्वांचं आन्सर काय मिळतं साइन अल्फा. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन पॉझिटिव्ह असतो म्हणून सेकंड क्वाड्रंट मध्ये अलाइड अँगलचे असे किती फॉर्म्युले तयार होतात जे सेम आन्सर देतात साइन अल्फा. कोणकोणते येतील साइन पाय मायनस अल्फा साइन 3 पाय मायनस अल्फा साइन 5 पाय मायनस अल्फा अँड सो ऑन. याच्यावरनं हे सर्व जे तुम्हाला सोल्युशन दिसत आहेत हे आपण लिहून टाकले आणि याच्यावरनं आपल्याला एकच फॉर्म्युला तयार होऊन गेला आणि आपण त्याला म्हणतो जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. हे नोट करून घ्या. याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. ओके आपण एक्झाम्पल स्टार्ट करू. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू √3/2. लक्षात ठेवा जनरल सोल्युशन विचारलंय. भरपूर वेळेस आपण काही मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करून टाकतो. असे इक्वेशन आपण सॉल्व्ह केले आहेत आणि त्याचे आपण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड केले आहेत. आता आपल्याला याच इक्वेशनचं काय फाइंड करायचं आहे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशनचा फॉर्म बघा एक असतो साइनचा एक असतो पुढचा मी घेणार आहे कॉसचा आणि त्याचा पुढचा असेल टॅनचा. मग इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणता साइन. मग सर इक्वेशन मध्ये तर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा दोघं साईडला असतो. मग इथं पण आपल्याला दोघं साईडला त्याच पद्धतीने साइन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणावं लागेल. हा झाला साइन थीटा आणि √3/2 साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू असते √3/2 साइन 60 डिग्री साइन 60 डिग्री पण आपल्याला रेडियन मध्ये घ्यावा लागतो आणि 60 डिग्री रेडियन मध्ये असतो π/3. साइन थीटा इज इक्वल टू साइन π/3 हा फॉर्म दिसतोय. फॉर्म्युला लक्षात ठेवा व्यवस्थित काय असतो देअरफॉर जनरल सोल्युशन काय मिळून जाईल थीटा इज इक्वल टू n पाय. हा n प्रत्येक आन्सर मध्ये राहिला जनरल सोल्युशन असतं त्याच्यात n राहतो त्याच्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या नसतात. n पाय बघून घ्या -1/n आणि अल्फा बघा साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. मग इथं साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा अल्फाची व्हॅल्यू काय मिळते π/3 आणि n जो असेल तो काय असेल आपला इंटिजर. हे मिळून गेलं तुम्हाला जनरल सोल्युशन. मग आता सर मग दोनच लाईन आहेत हो हे सोपी एक्झाम्पल आहेत. याच्या पुढे आपल्याला भरपूर एक्झाम्पलची प्रॅक्टिस करायची आहे पण तुम्हाला रिझन द्यावं लागतं. रिझन म्हणून तुम्ही लिहून घ्यायचं की आपण कोणता फॉर्म्युला यूज केला साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन जे आहे ते काय मिळतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस -1/n
इंटू अल्फा हे जनरल सोल्युशन मिळतं. सेम फॉर्म्युला आपण या एक्झाम्पलसाठी यूज केला. एवढी सोपी एक्झाम्पल आहेत. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायची आहेत, जनरल सोल्युशन काय असतात. मग काय असतं, साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर जनरल सोल्युशन असतं थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. इंटिजर, सेट ऑफ इंटिजर असेल. हे एक्झाम्पल नोट करून घ्या स्क्रीनशॉट काढून. ओके, मग आपण पुढचा थेरम बघू कॉस साठीचा. ओके, नेक्स्ट थेरम आहे आपला cos theta is equal to cos alpha. Find the general solution of cos theta is equal to cos alpha. मग याचं जे जनरल सोल्युशन मिळतं ते असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. लक्षात ठेवा पुढचा जो टाईप येतो कॉसचा असेल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणता आलेला असेल, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा राहिलं तर त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला मिळतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा n बिलॉंग्स टू झेड. मग हे प्रूफ, याचं जे प्रूफ असेल ते प्रूफ बघण्यासाठी आपण पुन्हा त्याच पद्धतीने आपलं क्वाड्रंट नुसार बघू की कॉस हा कोणकोणत्या क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो. मला सांगा सर. कॉस हा ऑल स्टुडंट टेक कॉपी. इथं सर्व पॉझिटिव्ह असतात. फर्स्ट क्वाड्रंटला आणि फोर्थ क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो. इथं जर मी पहिला ॲक्युट अँगल घेतला तर तो अल्फा आहे आणि जर मी खाली तेवढाच अँगल घ्यायचा म्हटला तर तो काय येईल या पद्धतीने मायनस अल्फा. कारण तुम्हाला जर लक्षात असेल तर कॉस अल्फा घ्या का कॉस मायनस अल्फा घ्या. 10th ला यांची प्रूफ होती, 11th ला पण आहे. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस मायनस थिटा असतो बरोबर. मग तसंच कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस मायनस अल्फा दोघे इक्वल असतात. मला सांगा एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर पुढचा अँगल इथं काय मिळेल, फर्स्ट क्वाड्रंटला 2 पाय प्लस अल्फा, पुढचा काय मिळेल 4 पाय प्लस अल्फा. आणि जर तुम्हाला खाली यायचं असेल बघून घ्या, एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर खाली कोणते अँगल मिळतात मी तुम्हाला काल सांगितलं व्हिडिओ लेक्चरमध्ये. शॉर्टकट ट्रिक्स. फोर्थ क्वार्टर मध्ये अँगल घेताना कोणते घेतो, 2 पाय मायनस थिटा. मग इथं काय असेल 2 पाय मायनस अल्फा. वर काय असेल 2 पाय प्लस अल्फा. एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर पुढे काय येईल 4 पाय प्लस अल्फा. तसंच खाली पण पुन्हा एक कम्प्लीट रोटेशन झाल्यानंतर काय येईल 4 पाय मायनस अल्फा. पुढच्या काय येईल 6 पाय मायनस अल्फा अँड सो ऑन. असे आपल्याला फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये अँगल मिळत जातात. मग आता आपण पिरियडिसिटीचा यूज करून हा थेरम प्रूव्ह करून टाकू. मग मला सांगा ॲज काय दिसतोय कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे तुमचा कॉस अल्फा. याला मी असंही लिहू शकतो कॉस मायनस अल्फा बरोबर. मग याच्यावरनं जर तुम्ही कम्पेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू अल्फा आणि मायनस अल्फा असे किती व्हॅल्यू दिसत आहेत 2. म्हणून हा अल्फा आणि अजून दुसरी व्हॅल्यू आहे मायनस अल्फा. हे काय झालं सोल्युशन. 2 सोल्युशन मिळून गेले. आपण आता पिरियडिसिटीचा यूज करू आणि हा थेरमचे प्रूफ बघू की हा जनरलाइज केलेला फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतो. मग आता मला सांगा कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व अलाइड अँगल फॉर्म्युले यांच्यासाठी काय तयार होतील. सर्व अँगल तुम्हाला दिसत आहेत ना, डायरेक्ट फॉर्म्युले लिहून टाकायची. मग काय येईल पुढचा फॉर्म्युला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मिळतो तुम्हाला अँगल 2 पाय प्लस अल्फा. अजून कोणता मिळतो कॉस 4 पाय प्लस अल्फा. आणि असे तुम्हाला भरपूर अँगल मिळत जातात बरोबर. हे झालं फर्स्ट क्वाड्रंटला. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं, मागच्या थेरम मध्ये बघा कॉस 2 पाय प्लस अल्फा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो हा अँगल. आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस हा पॉझिटिव्ह असतो. 2 पाय 4 पाय 6 पाय साठी नो चेंज असतो. कॉस 2 पाय प्लस अल्फा कॉस अल्फा, कॉस 4 पाय प्लस अल्फा कॉस अल्फा, कॉस 6 पाय प्लस अल्फा कॉस अल्फा. म्हणून अलाइड अँगल फॉर्म्युले अशी लक्षात ठेवा. ट्रिक्स पण लक्षात ठेवा. मग पुढचं काय येईल कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा. न लिहिता मी इथं मायनस अल्फा लिहिला तरी चालेल. अल्फा आणि मायनस अल्फा दोघं सोल्युशन आहेत. मग मला आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये सांगा कॉस थिटा. तिथं पण पॉझिटिव्ह असतो तर काय मिळेल कॉस. कोणकोणते अँगल मिळतात तिथं आपल्याला 2 पाय मायनस अल्फा. अजून काय मिळेल कॉस
4 पाय मायनस अल्फा, पुढं काय मिळेल कॉस 6 पाय मायनस अल्फा. सर मग इथं पण ऑड मल्टिपल आहेत, इथं पण ऑड मल्टिपल आहेत, पण इकडं प्लस अल्फा असतो, खाली मायनस अल्फा आहे. इथं ऑड आणि इव्हनचं कॉम्बिनेशन नाही आहे, लक्षात ठेवा. कारण इथं सेकंड क्वाड्रंट होतं आणि इथं पाय 3 पाय 5 पाय असे अँगल मिळत होते. पण इथं तुम्हाला बघा 2 पाय प्लस अल्फा 2 पाय मायनस अल्फा, 4 पाय प्लस अल्फा 4 पाय मायनस अल्फा, 6 पाय प्लस अल्फा 6 पाय मायनस अल्फा असे अँगल मिळतात, लक्षात ठेवा. ओके. मग आता मला सांगा थीटाच्या व्हॅल्यू बघा कोणकोणत्या मिळत आहेत. दोघं साईड कम्पेअर करून घेऊ. एक मिळाली अल्फा तर दुसरी मिळाली मायनस अल्फा. एक मिळाली 2 पाय प्लस अल्फा तर दुसरी मिळाली 2 पाय मायनस अल्फा. एक मिळाली तुम्हाला 4 पाय प्लस अल्फा तर एक मिळते तुम्हाला 4 पाय मायनस अल्फा अँड सो ऑन. पुढच्या कोणत्या येतील बरं 6 पाय प्लस अल्फा 6 पाय मायनस अल्फा. अशा पद्धतीने भरपूर व्हॅल्यू आपल्याला मिळतात. आणि हे सर्वेचा सर्व जनरल सोल्युशन आहेत कुणाचे कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. पण आपण याला जनरलाइज करून एक फॉर्म्युला तयार करून घेतोय. मग तो फॉर्म्युला आता बघा कसा तयार होईल. थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. हा फॉर्म्युला तयार होऊन जातो बघा. हा तुम्ही 0 पुट करा प्लस मायनस अल्फा अल्फा प्लस आणि एक मायनस मिळून गेला. 1 पुट करा 2 पाय एकदा प्लस अल्फा एकदा 2 पाय मायनस अल्फा. 4 पुट करा 2 इंटू 2 4 पाय एकदा प्लस अल्फा एकदा मायनस अल्फा. म्हणून इथं -1/n घ्यायची गरज नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही व्हॅल्यू पुट केल्यावर तुम्हाला बरोबर या सर्व व्हॅल्यू मिळून जातात. मग अशा पद्धतीने जर कॉस थीटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर कॉस आलेला असेल तर लक्षात ठेवा फॉर्म्युला कोणता आहे. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. कॉस थीटा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटला पॉझिटिव्ह असतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहिला अँगल येईल अल्फा, फोर्थ मध्ये येईल मायनस अल्फा. पुढे जाऊ तर 2 पाय प्लस अल्फा 4 पाय प्लस अल्फा आणि खाली 2 पाय मायनस अल्फा 4 पाय मायनस अल्फा अँड सो ऑन. या पद्धतीने अलाइड अँगल फॉर्म्युला मागच्या थेरम नुसार आपण लिहून घ्यायची. बरोबर तुम्हाला जनरलाइज सोल्युशन मिळून जातं. हे स्क्रीनशॉट घेऊन नोट करून घ्या. पुढचं एक्झाम्पल बघू. मग कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. मग याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. फाइंड द GS म्हणजे काय जनरल सोल्युशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2 अशी एक्झाम्पल प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये पण बघितलीत आपण. पण आपल्याला आता फाइंड करायचं आहे जनरल सोल्युशन. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा या फॉर्म मध्ये लिहावंच लागेल. मग मला सांगा 1/√2 कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे कॉसच्या π/4. मग इकडे येईल तुमचा cos π/4. याचा नंतर डायरेक्ट आपण जनरल सोल्युशन लिहून टाकायचं. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा अल्फा काय π/4. तर तुमचं जनरल सोल्युशन काय येतं देअरफॉर थीटा इज इक्वल टू जनरल सोल्युशन असतं 2n पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू इथं काय दिसते π/4 विच इज अ जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इज इक्वल टू 1/√2. रिझन द्यायचं असेल रिझन देऊन द्यायचं. cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड. हा फॉर्म्युला आपण यूज केला. तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मग इथं आपले 2 थेरम झाले. कोणकोणते थेरम आहेत बघा परत एकदा सांगतो. हे एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. पहिला थेरम आपण बघितला साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन लक्षात ठेवा. फक्त जनरल सोल्युशन लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम्पल बरोबर सॉल्व्ह करता येतील. आणि ती जनरल सोल्युशन कशी आली त्याच्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्या पण लक्षात ठेवा. खूप सोपी थेरम आहेत. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन काय असतं थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1/n अल्फा वेअर n इज अ इंटिजर. दुसरं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन बघितलं आपण cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर याचं जनरल सोल्युशन काय असतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू झेड विच इज इंटिजर. आणि आता पुढचा जो थेरम असेल तिसरा थेरम
तो असेल टॅन साठीचा. मग सर सेक कोसेक कॉट यांचे थेरम नाही आहेत का? यांच्यासाठी थेरम नाही आहेत, कारण जर कोसेक राहिला तर त्याचा रेसिप्रोकल घेऊन साइन मध्ये कन्वर्ट होऊन जातो आणि हा थेरम येऊन जातो. सेक असेल तर कॉस मध्ये रेसिप्रोकल घेऊन कन्वर्ट करून घेऊ आणि मग आपल्याला हा थेरम मिळून जातो. आणि कॉट असेल तर आपण टॅन मध्ये कन्वर्ट करून घेतो. मग पुढचा जो थेरम आहे टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल. काय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असेल टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. तर याचं जे जनरल सोल्युशन आहे थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा वेअर एन बिलॉंग्स टू झेड, हे याचं जनरल सोल्युशन मिळतं. काय असेल मग थर्ड थेरम टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थीटाची व्हॅल्यू जनरल सोल्युशन काय मिळतं एन पाय प्लस अल्फा. आता याचं जे प्रूफ असेल टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित दिलेला आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला याचं प्रूफ सॉल्व करता येईल. मग आता आपण बघितले हे 3 थेरम. उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या 3 थेरमचे जे एक्झाम्पल असतील त्याची प्रॅक्टिस करू. अजून काही सोपी सोपी थेरम बाकी आहेत, ती थेरम पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. मागचे व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील तर अगोदर ते लेक्चर बघा, तरच तुम्हाला ही जी पुढची व्हिडिओ लेक्चर मी अपलोड करत आहे ते लक्षात राहतील. आणि आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला पाठवलेली आहे, ती लिंक अधिक शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.